हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. विधान परिषदेसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन रोटे आपल्यासोबत. कसं बघता लढतीकडं? कारण संख्याबळ जर बघता मग संख्याबळ जरी आमचं कमी असलं मग त्यांना भीती कशाची? तुम्ही बघताय की 2-3 दिवसामध्ये ज्या पद्धतीने स्वतःच्या पक्षाला बोलून पैसे देणं, घोडे बाजार करणं, एका रांगेत आणणं, सगळ्याला संरक्षण देणं, जे कुठं तर आमची त्यांना भीती आहे. आणि त्यामुळं आपण बघता की वसंतनाना जे आहेत, आता एक तुम्ही बार्शीमध्ये बघता की एक ग्रुप रवत असेल तर एक ग्रुप बार्शीतला सोपलसाहेबाचा वसंतनानाला, असा प्रत्येक ठिकाणी एक बाजू आमच्याकडं मिळत चाललेला आहे आणि मिळत गेलेला आहे. त्यामुळं निकाल हे अनपेक्षित आहे आणि वसंतनाना देशमुख यांच्या बाजूने हा निकाल लागायला काही अडचण नाही. धैर्यशील मोहिते पाटील म्हणतात की अदृश्य शक्ती आमच्या मागं आहे. खरं तर फॉर्म्युला काय? तुम्ही बघताय की बाबा अनेक लोक पालकमंत्र्यांवर नाराज आहेत. अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीला सगळे जेवढे आता निवडून आलेले आहेत सगळे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभारून निवडून आले आहेत आणि भविष्यकाळात देखील आम्हाला त्यांच्यावरच लढावं लागणार आहे. त्यामुळं आतापासूनच लोक सावधान आहेत आणि त्यामुळं निम्म मतदान तुम्हाला माहीत आहे 343 असेल 320 इकडं आहे. त्यामुळं चमत्कार होण्याची शक्यता आहे. शेवटपर्यंत बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले गेलेले होते, मात्र वसंतनाना ठाम राहिले. पालकमंत्र्यांची कुठेतरी पळापळ झाली का? म्हणजे बिनविरोध न होणं. बिनविरोध हे त्यांचा घाट होता. बिनविरोध करायची त्यांची फार ताकद लावली होती, पण बिनविरोध होऊ शकणार. लोकशाहीमध्ये मतदान होणं, लोकशाहीमध्ये निवडणूक होणं खऱ्या अर्थानं हे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे इथे मतदान आज होतं आहे. बघा चांगल्या पद्धतीने मतदान ह्या ठिकाणी लोक बाहेर पडलेले आहेत. 188 पैकी 150 मतदान ह्या ठिकाणी झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं लोकशाही संपवण्याचं काम जर तुम्ही करत असलं हे बरोबर नाही. तुम्ही बघताय अनेक ठिकाणी उमेदवार पळवणं, त्यांना पैसे देणं, उमेदवारच्या सह्या बाद करणं, हे कुठं तर थांबलं पाहिजे. पार्श्वभौमात तुमच्याकडे असताना मग कशासाठी तुम्ही घाबरता? कुणाला घाबरता? तुमच्याकडे पार्श्वभौमात आहे, तुम्ही सगळ्याला सांगता की आमच्याकडे एवढं मतदान आहे, तर मग लोकशाही पद्धतीनं इलेक्शन व्हायला पाहिजे होती आणि असं अर्ध बाद कर समोरचा माणूस पळवून नाही थांबलं पाहिजे. हॉटेलमध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. काय वाटतं? धनशक्ती वापर झाला. तुम्ही सगळे बघितलं, धनशक्ती स्वतःच्या उमेदवाराला, स्वतःच्या पक्षातल्या लोकांना देखील पैसे झालेले, हे जर त्यांचा अपयश आहे ह्यामध्ये. काय असेल 22 तारखेचं? 22 तारखेला वसंतनाना यांच्या बाजूने लोक ह्या ठिकाणी मतदान केलेलं बोलतायत, करतायत. त्यामुळे आम्हाला अपेक्षित आहे की वसंतनाना देशमुख ह्या ठिकाणी विजय होतील. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.